महाराष्ट्र नसतं मिळालं दुसऱ्या कुठल्या राज्यामध्ये काम करायला आवडलं असतं? माझा पहिला प्रेफरन्स महाराष्ट्र होता. बरोबर आहे. दुसरा प्रेफरन्स माझा कर्नाटक होता. ओके. त्याचं कारण मी बंगलोरमध्ये ते 3 वर्ष 3 राहिले वर्ष होते आणि बरोबर मला आहे. कायम बंगलोर ही पुण्याची ट्विन सिटी ओके. वाटत आलेली आहे, की हे तसंच आहे म्हणून. किंवा मी तिथे राहून थोडीफार कन्नड मला समजायला आणि अच्छा. किंचित बोलायला पण यायला लागली होती. ओके. तिथलं फूड मला आवडलेलं होतं. त्यामुळे माझा महाराष्ट्रानंतर दुसरा प्रेफरन्स कर्नाटक होता. नंतर तिसरा प्रेफरन्स एम-पी होता. ओके. आणि बाकीचे असे फार स्पष्ट मला आठवत नाहीत. पण आय थिंक माझा चौथा प्रेफरन्स ॲग्मूट होता. ओके. ॲग्मूट देण्याचं कारण तेच, की मला मल्टिपल ठिकाणी काम करत आलं काम असतं. करता आलं असतं आणि फार लहानपणी मी अरुणाचल प्रदेश बघितला अच्छा, होता. अच्छा. माझे मामा आर्मीत होते ओके. आणि ते अरुणाचलमध्ये टँगालेजमध्ये पोस्टेड होते ओके. आणि त्यांची जेव्हा तिथून ट्रान्सफर होणार होती, तेव्हा ते आवर्जून आम्हाला घेऊन जा. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घेऊन गेले होते. मी तेव्हा ओके. 3रीला होते. सो मी तेव्हा अरुणाचल बघितला होता आणि मला तो खूप आवडला होता. त्यामुळे मी एक ॲग्मूट हा माझा चौथा प्रेफरन्स होता आणि मग त्यानंतर इतर सर्व राज्य होती. पण मला कुठेही सगळीकडेच चाललं मला असतं. काम म्हणजे करायला काय असं काही आवडलं हे असतं. नव्हतं हो, म्हणजे की हो. काही इश्यू नव्हता. अगदी आवडलं असतं. आणि महाराष्ट्र मिळाल्यावर काय वाटलं मग? मग ते जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. त्यामुळे महाराष्ट्र मिळाला त्याचा खूप आनंद आहेच. आणि म्हणजे त्याचा फायदा म्हणजे कसं वाटतं, की समजा इतर राज्यात काम केलं असतं म्हणजे वेगळं काहीच वाटलं असतं आणि महाराष्ट्रात काम करण्याने अजून काही म्हणजे फायदा आला, तोटा आला की कसं वाटतं म्हणजे? अर्थात महाराष्ट्रामध्ये काही गोष्टी मला नव्यानं पुन्हा शिकाव्या लागल्या नाहीत. बरोबर. जसं भाषा असेल किंवा इथल्या वातावरणाशी जुळवून जुळवून घेणं घेण्याचं. असेल बरोबर किंवा आहे. इथल्या सगळ्या परंपरा मला माहीत होत्या. इथला एक्झॅक्टली. इतिहास मला माहिती होता. इथली भौगोलिकता माहिती होती. बरोबर आहे. मला हे सगळंच माहीत होतं. त्यामुळे अनेक गोष्टींसोबत कदाचित जो मला इतर कुठल्या ठिकाणी सुरुवातीला स्ट्रगल करावा लागला असता, बरोबर आहे. तो सुरुवातीचा स्ट्रगल माझा इथे नाही झाला. नाही झाला. ती एनर्जी मला अजून कुठेतरी एक्झॅक्टली. वापरता आली. सो बरोबर आहे. तो एक फरक आहे. पण जेव्हा इतर राज्यांमध्ये जातो, आता आमचे अनेक मित्र-मैत्रिणी, बॅचमेट्स इतर राज्यांमध्ये काम करतात, तेव्हा मला त्याही गोष्टीचं खूप कौतुक वाटतं, की ते नवीन भाषा शिकतात. बरोबर आहे. त्यांना काही गोष्टी नव्याने माहीत होतात, ज्या बरोबर आहे. अदरवाईज त्यांना कधीच माहीत झाल्या नसत्या. एक्झॅक्टली. म्हणजे कोणीतरी व्यक्तीने दिल्लीतून तामिळनाडूमध्ये जायचं हं. आणि तिथले जाऊन तमिळ भाषा शिकायची. शिकायची. अ, बरोबर. आणि तिथलं सगळंच काही शिकायचं. बरोबर. सो मला हे पण खूप अमेझिंग वाटतं. म्हणजे मला एक्झॅक्टली. वाटतं तीच ब्युटी आहे या सर्व्हिसेसची. एक्झॅक्टली. त्यामुळे एक्झॅक्टली. आपण इथे आलो त्याचा आनंद आहेच. परंतु जे इतर ठिकाणी जातात त्यांना सुद्धा गेन करण्यासारखं खूप काही आहे खूप काही असं आहे. मला वाटतं.